पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त सर्व पत्रकार पत्रकार बंधूंचं मी त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आरोग्याचे चेअरमन दक्षिणगाव मार्केट कमिटीचे सभापती त्याचप्रमाणे तानाजीराव साहेब लक्ष्मण तात्या पंडितराव बसके साहेब सर्व पदाधिकारी संग्राम बसके सर या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि पत्रकार परिषद सुरू करावं अशी सर्वांना विनंती. पत्रकारांचं परत एकदा स्वागत. मला यासाठी त्या आमदारांचं अभियान आहे, कारण पंढरपूर शहरातला विषय घेता येत नाही, कारण त्यासाठी नगरपालिका इथे सक्षम आहे. तिथं त्या आमसभा होती तर ते गोंधळ सभा होती. आमचे कार्यकर्ते होते मिटिंगला, तुम्ही बोलू नका, खाली बसा, पण शहरातले विषय तुम्हाला घेताच येत नाही. नगरपालिका सक्षम आहे, त्यासाठी शासनानं नगरपालिका कशी केली की नगरसेवकाच्या माध्यमातून विकास व्हावा, कारण लोक त्यांना अप्रोच असतात नगरसेवक. आणि ग्रामीण भागात मोठे मार्ग होते, असे मी जवळजवळ 20 आमसभा केली. तात्या असतील, मी असेल, हरिदादा असतील. पण वैयक्तिक आमसभेत असं यश नव्हतं आमचं. विरोधक काय बोलणार, बोलले पाहिजे, लोकशाही आहे, पण वैयक्तिक टीका वगैरे फक्त प्रचारक द्वेष हा नको आहे. अगदी उघड बोलतो, हां तुम्ही विकास कामावर जरूर बोला, आमच्या चुका असतील ती मी सांगतो. वैयक्तिक परिचारक त्यांना टार्गेट करायचं तर ती चुकीची पॉईंट पडलं, कारण औदुंबर पाटील आणि मोठे मालक दोघंही वैयक्तिक एकमेकांवर कधीही टीका केली नाही. त्यांचे वडील ते भास्कर दादा त्यांनी वैयक्तिक टीका नाही. राजकारणातलं राजकारण कसं आहे, सातवारी चालते राजकारणात, वैयक्तिक टीका कधी नव्हती. मला वाईट वाटलं की आमसभा आहे का वैयक्तिक सभा आहे, देशाची सभा आहे, असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालं होतं. त्या ठिकाणी आम्हाला असा प्रश्न पडला आहे की ज्या लोकप्रतिनिधींनी ही आमसभा घेतली त्यांना आमसभा म्हणजेच काय माहीत आहे का? कारण आमसभा म्हणजे हे पंचायत राज, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने जी झालेली कामं, उर्वरित कामं किंवा काही लोकांच्या अडीअडचणी जर सुटल्या नसतील तर त्या आम लोकांनी तिथं विचारायचे किंवा म्हणणं मांडायचं असते. आणि त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेला आमंत्रित कुठल्या बेसवर केलं हे पहिल्यांदा आमदारांनी उत्तर द्यावं. कारण माझ्याकडे त्याचा GR आहे की या GR मध्ये फक्त पंचायत राज जिल्हा परिषद जो ग्रामीण भाग आहे विकासापासून वंचित राहिलेला अशा लोकांच्या त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून ही आमसभा असावी. परंतु ही आमसभा ही नसून ही स्टंटबाजीची होती, ही स्टंटबाजी सभा होती. पंढरपूर नगरपालिकेला तिथं बोलवायचं, वेटीज धरायचं, 12-12 तास तिथल्या शिवला तुम्ही वेटीज धरता. तुम्हाला कुठल्या अधिकारानं तुम्ही तिथं वेटीज धरलं? पण काय अधिकार आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दम द्यायचा किंवा शहर पोलीस स्टेशनमधल्या हद्दीतल्या PI अधिकाऱ्यांना तुम्ही दम देता की तुला सस्पेंड करेन, तुम्ही येऊ नका. सस्पेंड करायचा अधिकार ह्यांना कुणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यामध्ये हा संविधानात आहे का की आमसभेतल्या अध्यक्षांनी किंवा लोकप्रतिनिधींनी की कुणालाही सस्पेंड करायचं, तू उद्या कामाला येऊ नको? ही कुठली भाषा आहे? ही सांस्कृतिक भाषा आहे का? तर हे फक्त आणि पंढरपूर नगरपालिका हे ग्रामीण भागातला मुळात विकासाच्या माध्यमातून बाजूलाच राहिला. पंढरपूर शहरामध्ये कामं किती झाली, किती राहिली? तर तुम्ही आमसभा बोलवली का पंढरपूर विकास आराखडा बोलवला आहे त्याचं एक उत्तर द्यावं. तुम्हाला पंढरपूर शहरामधले लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही शिवकडे जाऊन बसा किंवा त्यांना बोलवून घ्या आणि पंढरपूर विकास कामाचा आराखडा विचारा की 2018 पासून
मंजूर झालेली कामं प्रलंबित होती ती कामं चालू असताना उगाच काहीतरी स्टंट करायचा म्हणून आदरणीय आमचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्यावर काहीतरी आरोप ठेवायचा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाणारा रस्ता माफ काढायचं. हे रस्ता काय त्यांनी काल स्वतःचं घर आत्ता बांधलंय. 2018 साली तो रस्ता मंजूर झाला तेव्हा तर घर नव्हतं त्यांचं. का काहीतरी उभं नावं ठेवायचं म्हणून आता जे लोकप्रतिनिधींनी सांगितलं की तुम्ही तुमच्या आमदार साहेबांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करायला लागलाय. अहो साहेब, साधारणतः 140 कोटीच्या आसपास पंढरपूर शहरामधली कामं चालू आहे. त्यामध्ये 13 प्रामुख्यानं रस्ते चालू आहेत. त्यामध्ये तो एक रस्ता आहे. पण 13 रस्ते आहेत ते आमदार साहेबांच्या घराकडे जाणार आहेत का? मग पंढरपुराचा विकास करायचा नाही का? बरं, तुम्हाला विकास करायचा तर आमसभेत हा विषय घ्यायची गरज काय? आमसभेत ही विषय त्यासाठी नगरपालिका सक्षम आहे. तुम्ही नगरपालिकेच्या शिवाला तुम्ही बैठक घेऊ शकताय. ठीक आहे ना, पण त्यात आमसभेत विचारायला अधिकार कुठं दिला? सगळं बरोबर. आमचं एकच मत आहे की ही प्रश्न तिथं विचारायची जागा नव्हती. हे फक्त उलट आमचा आरोप आहे की आमच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुम्ही मिटिंग आमसभा घेता, मग त्या शहरात घेऊन आमचा ग्रामीण भाग मागे ठेवता का, वंचित ठेवता का? त्यात तुम्ही किती तास वाया घालवले शहरासाठी? ते जर ग्रामीण भागासाठी तुम्ही जर घालवले असते तर आमचा अजून थोडा विकास झाला असता. तुम्हाला अधिकार नसताना शहराचा तुम्ही तिथं बोलवलं का, याचं उत्तर पहिल्यांदा द्यावं. दुसरी गोष्ट, ज्या प्रतिनिधींनी सांगितलं की हे आमदारांकडे जाणारा रस्ता आहे, तुम्ही आमदार व्हायच्या अगोदर तुमच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करून घेतलाय पानंत रस्त्यावर. त्याचं काम चालू आहे. आणि तुमची भाषा काय आहे? हे निवडून आल्यापासून आमचं मत आहे की या लोकांनी तुम्हाला, जनतेनं, माढा मतदारसंघ असेल, मोहोळ मतदारसंघ असेल, की तुम्हाला त्या मतदारसंघातले वंचित प्रश्न सोडवण्यासाठी, ते तालुकाचा विकास करण्यासाठी जनतेनं तुम्हाला बहुमताने निवडून दिले. त्याच्या विकासावर तुम्ही आतापर्यंत 4 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही काय सुरुवात केली त्याचं सांगावं. का निवडून आल्यापासून आम्ही एकच ऐकतोय, आम्ही मोहोळची मालकशाही संपवली, आता पंढरपूरची मालकशाही संपवायची. काय चाललंय? मालकशाही संपवायला तुम्ही निवडून आलाय का विकास कामं करायला तुम्ही निवडून आलाय? याचं त्यांनी पहिल्यांदा उत्तर द्यावं. द्वेषापोटी तुम्ही कुठेही राजकारणाचा बंदा राजकारणात नको त्या गोष्टी घेण्यापेक्षा मालकांचं नाव घेतल्याशिवाय चर्चेत येत नाही म्हणून तर मालकाला तुम्ही टार्गेट करत असाल तर हे काय बरोबर? तुम्ही विरोधकांना काम करून उत्तर द्यावं. विरोधकांना कामाच्या स्वरूपात उत्तर द्यावं अशी आमची विनंती आहे. ग्रामीण भागातले आमचं मत आहे की त्यांनी प्रामुख्याने विषय घ्यायला पाहिजे होतं. निरा पाटघर पाण्याविषयी चर्चा करायला पाहिजे होती. उजनीच्या पाण्याविषयी चर्चा करायला पाहिजे होती. पाण्याचं नियोजन कसं लावलंय हे अधिकाऱ्यांना आमच्या देखील विचारायला पाहिजे होतं. पाण्याचं उद्या उन्हाळ्यामध्ये पाणी तुम्ही आम्हाला कसं देणार आहे हे सांगायला पाहिजे. विचारू शकत होतं आम्हाला आमची लोक काही तिथं गेली होती, परंतु त्यांना तुम्ही ऐकलं असेल, हे खाली बस, महिलांचे मुद्दे मांडू दिले नाही. आमचं मत काय आहे की तुम्ही जरूर आमच्या लोकांना तुम्ही काय म्हणताय, तू बाहेर उठ, तुझ्या गुन्हा की फौजदारी करेल, कुणाला माणूस आहे मला माहित आहे. तुम्ही ही भाषा असेल तर मग आम्हाला बोलवलं कशाला? आम्हाला दम घ्यायसाठी तुम्ही पाचारण केलं का? तुम्ही दम घ्यायसाठी आमसभा घेतली का? तर आमचं मत आहे की तुम्ही मूलभूत ग्रामीण भागाचे प्रश्न बाजूला ठेवून 100% तुम्ही शहराच्या म्हणजे कसा विरोध दाखवायचा उद्या नगरपालिका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही शहराचे मुद्दे मुद्दाम उपस्थित केले आणि हिथं स्टंटबाजी केली. मुळे साहेब, तुम्ही नगराध्यक्ष राहिलेला त्या दिवशी काही पत्रकारांनी देखील आमसभेत मागणी केली की शहरासाठी स्वतंत्र आमसभा घेतली जावी. नाही, ह्या मुद्द्यावर स्वतंत्र नाही. राजाभाऊ मागणी करणार आहे का? ओ राजाभाऊ, पत्रकारांनी मुद्दा म्हणजे स्वतंत्र घ्यावी असा नाही. मुळात त्या आमसभेला नगरपालिकेला बोलवता येत नाही. ज्यावेळेस सीओ बोलायला उभारले त्यांच्याकडे काही इतिवृत्त नव्हतं. इतिवृत्त नव्हतं म्हणजे त्यांना बोलवताच येत नाही. मुळात नगरपालिका
बरं याआधी मोठे मालक शहरासाठी स्वतंत्र वेळ द्या. जर शहरात त्यांनी घेऊ द्या की विकासावर आढावा बैठक घ्या. एक लोकप्रतिनिधी आमसभा आदरणीय मोठे मालक 25 वर्ष आमदार होते. यानंतर भारताला 15-13 वर्ष आमदार होते. यांच्या कालखंडामध्ये आमसभा झाल्या. या कालखंडात कधी कधी नगरपालिकेला बोलवलं नव्हतं. दुसरी गोष्ट आदरणीय कैलासवासी मोठे मालक असते, कैलासवासी भारताला असते, कैलासवासी यशवंत भाऊ पाटील असतील. या आधी कधी इतक्या सुडापोटी यांनी राजकारण केलं नव्हतं. तुम्ही आता आमदार काल झाला तर सोडापोटी करण्यापेक्षा माझं मत आहे विकासातून हे राजकारण करावं आणि विकासातून कामाला उत्तर द्यावं. सोडाचं राजकारण कृपया करू नये, अन्यथा आपल्या तालुक्याला वळण वेगळं लागल, विकास बाजूला राहील आणि आपण कारण नसताना हे दावे करत बसत. त्यामुळं नगरपालिकेला तुम्ही बोलवायचंच नव्हतं असं आपण घेऊ शकले असते की सिओलना इथे येत नाही, का बोलू शकले नाही. आता ते त्यांना तुम्ही विचारलं. पत्रकारांनी मुद्दा मांडला तर आमचं समाधान दादा अवताडे यांनाच अध्यक्ष करायला पाहिजे. फक्त बोलवायला जमतं, मतदान ऍड करायचं म्हणलं की मग वाढायचं मतदान जास्त होत आहे. मग तुम्हाला जर नियम डावलूनच करायचं होतं तर मग तसं आदरणीय समाधान दादा अवताडेला अध्यक्ष व्हायला पाहिजे होते. हे फक्त स्टंटबाजी केली असं आम्हाला म्हणायचं. वाळूच्या विषयाकडे दुर्लक्ष झालं आणि जिथं आमचे अरुण भाऊ कोळी यांनी पंढरपूर शहरातला काय मुद्दा किंवा काय भागातले वाळू विषय प्रश्न उचलले तिथं तुम्ही दुर्लक्षित केलं, त्याला कानात टाकण्याचा प्रयत्न केला. मग कशासाठी असं पाठीशी कारवाई करतो म्हणजे 10-23 कारवाई झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आठवा तुम्ही अध्यक्षांनी का उत्तर दिलं नाही आम्हाला ते सांग. या आमसभेतला अध्यक्षांनी उत्तर द्यायचे असतात, अध्यक्षांनी उत्तर विचारायचे नसतात. एखाद्या सभेचा अध्यक्ष माहिती घेऊन प्रश्न विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं अध्यक्षाला द्यायची असतात. अध्यक्ष प्रश्न विचारतो. प्रोटोकॉल असा आहे की आम जनतेनं प्रश्न विचारावे. आमसभा काय आहे तुम्ही सगळ्याला माहित आहे. आमसभेमध्ये विकास कामावर चर्चा होण्यापेक्षा प्रशांत मालकावर वैयक्तिक काय आमदारांनी टीका केली त्याला उत्तर तुम्ही काय द्याल फक्त सांगा. आता मी बोललो ना की त्यांनी फक्त परिचारक द्वेष नसावा. आम्ही सुरुवातीला ते म्हणजे विकासाच्या कामातून आमसभा नव्हतीच ही, परिचारक द्वेष सभा होती, आमसभा नव्हती. म्हणजे हे कसं झालं, एखादा पुरुष जर तिथं हजर नसेल तर तुम्ही गॉसिप करता त्याच्याबद्दल. प्रशांत मालक तिथं नव्हते आणि मुळामध्ये सीओला विचारायचं हे किती रस्ते मंजूर झाले ही बोलायची पद्धत नाही अधिकाऱ्यांची. ते अधिकारी एमपीसीची परीक्षा देऊन पुढे जात आहेत, तुमच्या घरातली गडी नाही. पाटबंधारे खात्याच्या त्या महिला ज्यावेळेस आढावा मांडायला उभारल्या तर तुम्ही त्यांना रडवलं. सकाळी एकदा तुम्हाला येत नाही का, तुम्ही अभ्यास करून यायचं होतं. अरे तुमचा किती अभ्यास आहे, ती बाई आज एमपीएससीची परीक्षा दिलेली आहे. महिलांशी बोलताना नीट बोला ना, अधिकारी येते बाई, तुमच्या घरातली कामगारी नाही आहे अजिबात. महिला आयोगाकडे जाणारच आहे, तो काही विषय नाही. आम्ही पहिलं त्या महिलांना जे ज्या पद्धतीनं दमदाटी करणे, गुच्चट घालणे, त्यांना तिथं टार्गेट करणे आणि दिवसभर थांबून घेणे आणि त्यांच्याकडनं आढावा घेणे, रात्रीच्या आम्ही या बाबतीत महिला आयोगाकडे तक्रार तर करणार आहे आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी पण माझे प्रयत्न राहणार. आपण त्या परिचारकाचं नाव घेत होते एवढं सगळ्या जनतेला कळतोय. आणि प्रशांत मालकांनी त्यांच्या घराचा एकट्याचा रस्ता केला नाही. त्यांना बोलल्याबद्दल आम्ही पहिलं तर त्या महिलेला बोलल्याबद्दल मी स्वतः आणि आम्ही पूर्ण परिचार पार्टी त्या आमसभेच्या अध्यक्षांचा निषेध करतो. त्यांनी त्याचं वक्तव्य माघार घ्यावं, त्यांनी त्यांचं वक्तव्य माघार घ्यावं, महिलांशी सन्मानानं वागावं, सन्मानानं बोलावं. मी बोलले होते सभेत बोलले होते मी त्यांनी मला बोलू दिलं नाही. विचार तुम्ही तुमचा कॅमेरा तपासा. त्यांनी मला लय वेळा खाली बसलं, हे विश्रांती तू खाली बस, हे विश्रांती तू खाली बस नाही. पण
लोकशाही चुकीच्या मार्गाने चालली हे फक्त तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायचं काम केलंय. आता तुम्ही ही जनतेपर्यंत आमची विनंती आहे की खरं काय खोटं काय ज्याचा गोष्टीचा अधिकार नाही त्या गोष्टीचा तुम्ही अधिकार का अवलंबता. म्हणून आमसभेचा प्रश्न असा की जनतेनं तुम्हाला सांगा आता की काय प्रचारकच्या घराकडे जाऊन नाही घेतला रस्ता आपल्या पॉडरकाकडे जातोय. नाही लोकांचा उत्साह वगैरे काय नव्हता. मी आदल्या दिवशी 2 दिवस आधी कार्यकर्त्यांना मिटिंगा घेतल्या तिथं आलो होतो. मला सांगा 12 तास महाराष्ट्रात जर एखादा नाही 13 तास मिटिंग मिटिंग 13 तास येऊन शिस्त काय केलं ते आम्हाला सांगा. असं पण नाही बरं का 13 तास आम समाज चालवून तुम्ही शिस्त काय केलं हे सांगा. पहिल्या आपली प्रथा कशी आहे असंच म्हणावं करेक्ट आहे. जे गावात होतं ते अरे मी अधिकाऱ्यांना उगाच स्ट्रेस पाणी करून अधिकाऱ्यांना जर शिबिरात विठ्ठल कारखान्याच्या कामगारात काय वाचकन काय तुला येऊ नको तुला सस्पेंड करेल हे चालत नाही. हे अधिकारी बोलते आमदार आमचा काय दोष आहे त्या आमच्या नेत्याचा काय दोष आहे त्याला आमसभा झालेला त्यात. त्यापेक्षा मी आता जे तुम्हाला सगळ्याला अपेक्षित आहे त्याच्याबद्दल बोलतो. फक्त आता विषय वाढत चालला इथून पुढं जर कुठल्या पक्षाच्या आमदाराने असेल कुणी पदाधिकाऱ्याने असेल आमचे नेते आदरणीय प्रचारकी परिचारक यांच्यावर जर बोलले तर त्यांना सुद्धा त्याच शिवराळ भाषेत उत्तर दिलं जाईल एवढंच मी तुम्हाला सांगतो. सोडू नये. 13 वर्ष आमसभा झालेली त्याला पण तुम्ही जर आम्हाला जबाबदार धरत असाल जनता पंढरपूर तालुक्याची तर दुर्दैव आहे. मग अधिकाऱ्यांना पाठीशी घालत नाही आम्ही. आमचं म्हणणं एवढंच आहे सभेच्या अध्यक्षानं कुठल्या संविधानाच्या भाषेत समोरच्या माणसाला बोललं पाहिजे. अध्यक्ष म्हणजे काय तो सगळ्या तालुक्याचा किंवा 2-3 तालुक्याचा प्रमुख आहे असं होत नाही. सगळ्याला प्रत्येकाचे अधिकार आहेत प्रत्येकाचं सगळं आहे नियम आहे त्याला सगळ्याला. आज तुला सस्पेंड कर ही भाषा नाही. सस्पेंड कुणी करायचं असतं समोरच्या नागरिकांनी तो ठराव मांडायचा असतो तो पास करायचा असतो आणि मग अध्यक्षाने निर्णय घ्यायचा असतो. अध्यक्षाने तुला सस्पेंड करतो म्हणायचं नसतं. आमसभेला कुणालाही सस्पेंड करण्याचा अधिकार कायद्यानं दिलेला आमसभेला ठराव मांडला पाहिजे ठराव पास केला पाहिजे तो तिकडे विधानसभेत द्यायला पाहिजे. विधानसभेत पाठवायला जे निर्णय घेतील चुकीच्या पद्धतीनं आमसभा झाली चुकीच्या पुन्हा एकदा सभा आमसभा घ्यायची असं काय मागणी आहे. आमचं एकच मत आहे जे आमसभेच्या घेऊ द्या आमसभा घेऊ द्या आमची मागणी आहे. आमचं एकच मत आहे आमसभा असू साधी सभा असू किंवा घरात बसून असू आमच्या नेत्याला जर कुणी अरवच्या भाषेत किंवा उघड टार्गेट जर केलं कुणी दम देण्याचा प्रयत्न केला ते अल्पसंख्याक आहेत म्हणून तुम्ही दम देता का. ते ब्राह्मण आहेत म्हणून तुम्हाला ते वाटतं का ते बोलणार नाही कुणी खायला बोलावं चालणार नाही. आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही कार्यकर्ते तयार आहे. आमदार मालकांपर्यंत जायची गरज सुद्धा नाही. नुकतीच आपली आमसभा झालेली त्याला 4 आमदार उपस्थित होते मोहोळचे माड्याचे. नेमके आमसभेविषयी काय नेमकं वास्तव काय आहे जरा उलटसुलट चर्चेला उदाहरण आले समाजात. ही आमसभा नव्हतीच मुळात. आमसभेचा अर्थ आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रलंबित कामं विचारण्यासाठी व ती प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी आमसभा असते. परंतु आमसभा ही कमी होती आणि स्टंटबाजी जास्त होती. पंढरपूर नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना शिवोंना पंढरपुरातले काही कार्यकर्ते जवळचे यांना बोलवून हे फक्त स्टंटबाजी होती. आणि पंढरपूर शहर जे आहे नगरपालिका सक्षम आहे तिथं. त्यांचा घेतो माझा विकास आम्ही जो पाहिलेला तो चढत्या क्रमाने होत गेलेला आहे. नगरपालिका म्हणजे स्वर्गीय मालक मोठे मालक असतील प्रशासन मालक असतील एक सिस्टीमने ती नगरपालिका पुढे गेलेली आहे. 10 कोटीपर्यंतचं साधारणतः यात्रा अनुदान मिळतं आहे आणि विकास कामं पण व्यवस्थित चाललेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं पंढरपूरच्या विकासात मी कधीही कमी पडणार नाही. प्रशांत परिचारकांचं पण त्यात मोठं योगदान आहे. पण त्यानंतर सुद्धा आमसभेत जे टार्गेट केलं गेलं नगरपालिका संबंधित नेत्यांना काय सांगा. राजकीय द्वेषापोटी विरोधकांनी परिचारकावर टीका केलेली आहे.
कारण मुळात आमसभेमध्ये पंढरपूर शहराचे प्रश्न घेताच येत नाहीत, कारण त्यासाठी नगरपालिकेची स्वतंत्र प्रणाली आहे. कुठलाही पंढरपूरचा टॅक्सपेअर नागरिक असो, टॅक्स भरणारा नसला तरी तो नगरपालिकेच्या नगरसेवक नगराध्यक्षाला विकास कामाला जाब विचारू शकतो. आमसभा जी असती ती फक्त ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असती. आज बघितलं तुम्ही, औदुंबर पाटील असतील, आमचे मोठे मालक सुधाकर पंत परिचारक असेल, तर त्यांनी कधीही वैयक्तिक एकमेकावर टीका केल्या नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर ते नेहमी बोलत असेत. आज काय झालं की परिचारकाचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला झोपच लागत नाही. आणि नेहमी एक बघा तुम्ही की आंब्याच्या झाडाला लोक दगडं मारतात, लिंबोळीला कुठं चिंचाला लोक दगडं मारत नाहीत. कारण ज्याच्याकडे विकास आहे, माजी आमदार प्रशांतराव परिचारेंनी शहरासाठी काय केलं आहे आज तुम्हाला जर तुम्ही विचारलं तर त्याची यादी वाचून दाखवू आम्ही. त्या पंढरपूर शहरासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे. आणि बघताय तुम्ही आज पंढरपूरचे कॉन्क्रीट रस्ते वगैरे, पंढरपूरला शहरासाठी एक विशिष्ट योजनासुद्धा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले. आता आमचे पत्रकार म्हणले यात्रा अनुदान आता 50 कोटी रुपयेसुद्धा मागणीचं प्रस्ताव गेलेला आहे, नगरपालिकेने केलेला आहे की बाबा आम्हाला वाढवून द्या म्हणून. आपण बघतो की आपल्या शहरालगत कितीतरी गावं आहेत. आता बार्शी आहे, माडा आहे, सांगोला आहे, मंगळ, पण पंढरपूरचा पाणी पुरवठा कधीही परिचारकांच्या ताब्यात असल्यामुळं बंद होऊ दिला नाही. बघताय तुम्ही आज जवळजवळ 16-17 पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत. आणि आपण अशी यंत्रणा केली पुढच्या 25 वर्षाची लोकसंख्या गृहीत दोन्ही आमदारांचं किंवा उपस्थित आमदारांचं अज्ञान तिथं बाहेर पडलंय. शहराच्या अनुषंगाने संबंधित आमदारांना काय आव्हान करा? आम्ही आव्हान एवढंच करणार आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, परिचारकाचा द्वेष, वैयक्तिक द्वेष ठेवू नका. विकासाच्या मुद्द्यावर बोला, तुम्हाला विकासाची उत्तर आम्ही तसेच्या तसे देऊ. कुठेतरी दबाव होता, दम देऊन बोलवलं त्याला. आता कसं असतं, आता सध्या नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं प्रांत अध्यक्ष असतील. मग आमदारांनी जर प्रांताला जर तुम्ही टार्गेट केलं असेल आम्हाला तिथं अधिकारी हजर राहायलाच पाहिजे म्हटलं तर प्रांत त्यांना आदेश काढतात जावा तुम्ही म्हणून. आता तिथं प्रश्न ही बी मांडला होता की मंदिर समितीचे अधिकारी नाही. मग मंदिर समितीचा कारभार काय ते असं नाही, लोक भाविकासाठी ते दर्शनाला येतात आणि त्या मंदिराची जी काय रोजची जे दैनंदिन आहे त्यासाठी ते अधिकारी असतात. ते काय सार्वजनिक ठिकाणी येऊन तुम्हाला उत्तर देणारे नाहीत. ते वैयक्तिक तुम्ही काय करायला की परिचारकांच्या ज्या ज्या संस्था ताब्यात आहेत त्याचा द्वेष करून तुम्ही एक कावळी झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं तसं त्यांची नजर बदललेली आहे. कारण पंढरपूरच्या राजकारणाला बघितले गेले 30-40 वर्ष औदुंबर अण्णा पाटील असतील, मोठे मालक परिचारक साहेब असतील, कधीही वैयक्तिक टीका केली नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते, स्टेजवर बोलत होते एकमेकाला, पण वैयक्तिक नाही आहे. आज कसं झालं की ही द्वेष फक्त परिचारक साहेब जे आमचे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं. अगदी माझा आरोप आहे असा ते कुणी करू नये, कारण त्यांच्या मागं आमची मोठी फौज आहे. जर ते उद्या त्यांनी तसे उत्तर विचारायला लागले तर तसे जसं आता बाईंनी सांगितलं त्याप्रमाणे उत्तरे देऊ. अवताडे साहेब, खरे साहेब आणि देशमुख साहेब या चारही आमदाराच्या वतीनं पंढरपुरामध्ये जी आमसभा झाली आणि ती आमसभा झाल्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये जो पाठीवर इस्तू पडला, जी पोटछून उठलं आणि काही त्यांनी आपली वाचाळ वळवळ केली, त्यांना उत्तर द्यायचं म्हणून आपल्या सगळ्याला आमंत्रित केलं आहे. जर त्यांना उत्तर नाही दिलं, आम्ही गप्प बसलो तर खोटं बोल पण दडपून बोल ही प्रवृत्ती जास्त माजल, म्हणून हा सगळा अट्टास आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की कालच्या त्या आमसभेचं अध्यक्ष केलं जातं आणि ह्या 4-5 आमदारापेक्षा आबांचं या पंढरपूर तालुक्याचं, पंढरपूर शहराचं मतदान हे आबांच्या बाजूला जास्त झालं. त्याच्यामुळं समाधान अवताडे जरी पंढरपूर मंगळ्याचे आमदार असले तरी आबांचं मतदान जास्त असल्यामुळं आमसभेचं अध्यक्षस्थान आबांना देण्यात आलं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आमसभेचे अधिकार. तर माझी या सगळ्या बुद्धिजीवी लोकांना विनंती आहे की त्यांनी एकदा घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास करावा. कुठंतरी गल्ली बोळात 10ती पुस्तकं वाचून स्वतःचं वक्तव्य करून स्वतःचे बुद्धीचे धंदोडे कधी काढू नये. आमसभेला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये पंढरपूर शहर सुद्धा आहे. ह्या 4 आमदारांना
पंढरपूर शहरातल्या लोकांनी सुद्धा मतदान केलं. त्याच्यामुळे मग पंढरपूर शहरातल्या विषय दुसरा असा आहे की पंढरपूरचं मतदानच 85,000 आहे. या 85,000 लोकांच्या प्रश्नांचं काय? गेल्या 25, 30, 40 वर्षापासून जर आपण सातत्यानं पंढरपूर शहराबद्दल बोललो तर काय दिसतंय चित्र आपल्याला? 180 कोटी रुपयाची नगरपालिका, 180 कोटी रुपये नगरपालिका दरवर्षी खर्च करते. आज पंढरपुरातली जी हालत बघितली तर एवढे पैसे कुठं जात आहेत? आणि दुसरा विषय असा आहे की नगरपालिका पंचायत समिती बरखास्त होऊन 2-2.5 वर्ष झाली. त्याच्यामुळं मी ह्याला टेंडर दिलं, मी त्याला टेंडर दिलं, मी हे काम केलं, मी हे ते काम केलं, ह्याला म्हणायचा काय अधिकारच नाही ना. लोकनियुक्त ही काय मंडळी नाही. त्याच्यातली काय मंडळी आहे, बँकेचे चेअरमन आहेत, काय आजी माजी सभासद आहेत होऊन गेले, काय आहेत समाजसुधारक आहेत. आणि दुसरा विषय असा आहे की लोकांनी जनतेने प्रश्न विचारले आणि ते जे प्रश्न विचारले ती त्या व्यक्तीला विचारले नाही. समोरची महिला आहे, समोरचा पुरुष आहे, हा त्याच्या मागचा उद्देश नाही. त्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे त्यांचा आमचा काय संबंध नाही. ती खुर्ची कुठली आहे, त्या खुर्चीचे अधिकार काय आहेत, त्यांना आम्ही प्रश्न विचारले. त्या खुर्चीवर बसून जर जनतेचे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकत नसाल तर त्याचे तुम्हाला आम्ही जाब विचारायचे नाहीत का? आम्ही एकंदर 62 पद्धतीचा टॅक्स, 62 प्रकारचे टॅक्स आम्ही सरकारला देतोय. एवढे मोठे पैसे आम्ही सरकारला देतोय, त्याचा आम्हाला हिशोब विचारायला नको. सरकारच्या जवळ स्वतःचा नावा छदाम नाही. जी काय पैसे देते ते सगळे कर रूपाने जनता देते. मग जनतेने स्वतःच्या पैशाचा हिशोब मागायचा नाही का? अधिकारी जे लोक आहेत त्या पोस्टवर येण्यासाठी त्यांनी शिक्षण घेतलंय, त्या पोस्टसाठी त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू दिलाय. गेल्या 5-25 वर्षामध्ये आमसभा किती झाली? गेल्या 5-25 वर्षामध्ये किती नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर मिळाली? गेल्या 5-25 वर्षामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी काय केलं? अरुण भाऊनं वाळूचा प्रश्न उत्पन्न केला. आज वाळूमध्ये काय हालत आहे, वीटभट्टीची काय हालत नाही. नंतरचा विषय नंतर त्याच्यावरच आमसभा आहे ना. पण अधिकार आहे का नाही? अधिकार आहे तो. जनतेच्या मनातला संभ्रम अवस्था काय की अधिकार आहे का? हाच प्रश्न तुम्ही जर बीडीओला विचारला, प्रशासकीय भागाकडे तो जातो. बीडीओनं बोलायला परवानगी दिली नसती ना. कारण ही जी आमसभा झाली अध्यक्षानंतर बीडीओला अधिकार होते. आणि ज्या अर्थी पंढरपूर नगरपालिकेच्या सीओना आमसभेचं पत्र जातं, तुम्ही या मीटिंगसाठी हजर राहा, बेकायदेशीर असं तरी गेलं असतं का? आणि ही आमसभा कलेक्टरांच्या अंडरखाली आहे, त्यांच्या आदेशानं आमसभा निघते. आणि आमसभेचं सुरुवातच अधिनियम कलेक्टराकडूनच सुरुवात होते. ही आमसभा त्यांच्या मार्फतच तयार झाली आहे. त्याच्यामुळं पंढरपूर नगरपालिका याच्यामध्ये येत नाही, ह्या अशी ही हास्यास्पद आहे. ह्याला काय अर्थ नाही. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असतात. 4 मतदारसंघाचा ग्रामीण भागात समावेश आहे. त्यांचं मत असं आहे की शहरातील प्रश्न मांडण्याच्या नादात ग्रामीण जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं. शहराला जर 5-5, 6-6 तास दिले गेले असतील त्यातले, तर या ग्रामीण भागातील प्रश्न कुठं मांडायचे? थोडी सुधारणा करतो मी आपल्या याच्यामध्ये माहितीमध्ये. आपल्याला सगळ्याला आठवत असेल की सकाळी 10:30 वाजता सभा 11:45 दरम्यान चालू झाली, ती रात्री 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत सभा चालू आहे. या सभेमध्ये पहिल्यांदा ग्रामीण भागातले प्रश्न विचारण्यात आले आणि त्याच्यानंतर अरुण भाऊंनी वाळूच्या संदर्भामधले काय प्रश्न विचारले. त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या लोकांनी आग्रह केला की ग्रामीण भागातले प्रश्न जास्त आहेत, त्याच्यामुळे आम्हाला संधी द्यावी. सकाळी अर्धा ते पाऊण तास फक्त पंढरपूर नगरपालिकेला दिला गेला, पंढरपूर शहराला. त्याच्यामध्ये वाळूचाच प्रश्न प्रामुख्याने विचारला गेला. आणि त्याच्यानंतर जे तालुक्यातले प्रश्न झाले, एकंदर 45 खात्याचे अधिकारी आपण सगळे बोलवले होते. त्याच्यापैकी आपण किती अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू शकलो त्या दिवशी? सगळ्याच अधिकाऱ्यांना, सगळ्याच खात्याला त्या दिवशी आपल्याला कव्हर करता आलं नाही. बरेचसे अधिकारी अनुपस्थितीत पण राहिले.
आणि त्यांना ग्रामसभेला जे सरकार जे अधिकार आम्हाला आहे त्या अधिकारातून त्यांना त्याचा जाब पण विचारला गेला. तेव्हा तुम्हाला आमसभेचं निमंत्रण देऊन म्हणजे त्यांना ते आदेशच दिला होता की तुम्ही ग्रामसभेला उपस्थित राहा. आणि जे ग्रामसभेला उपस्थित राहिले नाही आमसभेला जे उपस्थित राहिले नाही त्यांना त्यांचं आता उत्तरं द्यावी लागतील. आणि पंढरपूरसाठी आबांनी रात्री 10 वाजताची वेळ दिली म्हणजे 10 ते 11 1 तास. पंढरपूर शहरासाठी ज्या शहराची लोकसंख्या 120 म्हणजे 1,20,000च्या आसपास आहे, ज्या शहराची मतदार 85,000 आहेत, ते सगळे वाऱ्यावर सोडायचे का? म्हणून तालुक्याला 11 तास दिले आणि 1 तास फक्त पंढरपूर नगरपालिकेला दिले. आणि 1 तास नगरपालिकेला दिले असताना तुमच्या पोटामध्ये या बाकीच्यांच्या आमच्या जे मंडळी बोलत आहेत त्यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठायचं काहीच कारण नाही आहे. 12 तास तालुक्यासाठी दिलेले आहेत आणि या 12 तासामध्ये सगळेच काय खाती कव्हर झाले नाहीत, अजूनसुद्धा खाती व्हायचेत कव्हर. त्याच्यामुळे त्या काही पंढरपूरच्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या दिवशी आपण बघितलं असेल सगळ्यांची, तेव्हा ह्या तारखेल्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत, किती प्रश्न विचारले त्यामध्ये आणि किती मार्क लागतील असतं मला कुठल्या खात्याच्या संदर्भामध्ये ऑल ओव्हर ती माहिती माझ्याकडे नाही, ती माहिती प्रशासनाकडे. ती जी माहिती आहे डिटेल. आमचं काय काम होतं की आमच्या भागातले प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तर आणि ते काम मार्गी लावणं. विरोधकांकडनं काय अपेक्षित त्यांनी असा पण मुद्दा मांडला की ज्या नियमानुसार आबा आमसभेचे अध्यक्ष झाले मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यामध्ये त्यांचे मतदार जास्त आहे. मग विरोधक काल पत्रकार परिषदेमध्ये असे म्हणले की 22 गावं आणि पंढरपूर शहर धरलं तर समाधान अवताडे आमदार हे अध्यक्ष होऊ शकले असते. मग तुम्ही शहराला बोलवून तर ते त्याच्यात मतदान काय ऍड धरत नाही तुम्ही शहरातलं. मी आपल्याला अजून एकदा सांगतो, शासनाचा नियम आहे की ज्या आमदाराचं मतदान जास्त आहे, ज्या भागामध्ये याच्यामध्ये आमसभा घ्यायच्या आहेत त्या आमसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या भागातलं ज्या आमदाराचं मतदान जास्त आहे, पंढरपूर शहरामध्ये आबांचं मतदार जास्त आहे त्याच्यामुळं आमसभेचं अध्यक्षस्थान आबांकडे गेलं. ग्रामीण भागात पंचायत राज क्षेत्रामध्ये मतदान जास्त. पंचायत राज क्षेत्रामुळे ती आमसभा घेतली जाते. पण नगरपालिकेला बोलवायचा अधिकार आहे, त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांनी बोलवलं. त्यांच्या मतदानाला 0 किंमत आहे ना, ज्यांना आपण करते आमदाराला ऑब्जेक्शन नाही ना, ऑब्जेक्शन पाहिजे. आम्ही पण तेच म्हणतो ना, त्यांनी तिथं ऑब्जेक्शन घेतलं नाही पण त्यांनी असं म्हणतील की मग तुम्ही दोन्ही आमदारांच्या मताची तुलना करा. मी काय म्हणतो माहिती आहे का, पंढरपूर काय पाकिस्तानात नाही, पंढरपूर हे भारतात आणि महाराष्ट्रात आहे. आणि पंढरपूरमध्ये सगळ्या ग्रामीण भागातील 4ही मतदारसंघातील लोक पंढरपूर शहरात राहतात. अखंड भारतातील लोक विठ्ठलाचं दर्शन घ्यायसाठी पंढरपुरात येतात. मग पंढरपूर बद्दल प्रश्न विचारल्यानंतर यांच्या पोटात दुखतंय का? पंढरपूर बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत का? परिचारक समर्थकांनी तोच मुद्दा उपस्थित केलाय की ज्या रस्त्याच्या कामावर आमदार राजू खरेंनी आक्षेप घेतला त्या गणेशनगर तलावानजीकच्या रस्त्या मी प्रश्न पहिल्यांदा विचारला होता. त्यावेळेस शहरातले जे काय प्रश्न विचारले होते की नदीला पाणी सगळ्या गटरीतून तुम्ही सोडता, तेच पाणी भाविकांना पाजता आणि तेच पाणी तुम्ही नागरिकांना पाजता, हा माझा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता जे काय 13 रस्ते पंढरपुरात चालू आहेत ते निकृष्ट दर्जाचे आणि त्या 13 रस्त्यामुळं सगळीकडे धूळ पसरायला लागलेले आहे. लोकांचं येणं जाणं मुश्किल झालेलं आहे आणि चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते रस्ते प्रशासक असताना कुणाच्या सांगण्यानुसार ते तुम्ही निवडले आणि ज्या ठिकाणी 4 घरं आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते रस्ता नेलेला आहे, कुणाचे जागा डेव्हलप करण्यासाठी ते रस्ते तुम्ही स्वीकारलेले आहेत. त्याच्या मागचा हेतू काय की ज्या भागामध्ये अनेक लोक अनेक वर्ष अजूनही रस्ता गेलेला नाही आणि ज्या भागामध्ये अजून टॅक्सही त्या लोकांनी दिलेला नाही, नगरपालिकेमध्ये कर भरण्याच्या ठिकाणी त्याची नोंद नाही, त्या ठिकाणी तुम्ही करोडो रुपये घालवता, कुणासाठी घालवता हा प्रश्न आमदार राजू खरेंनी उपस्थित केला. त्याचं कुणाला लागायचं कारण काय? हा प्रशासनाला केलेला प्रश्न आहे.
प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे होतं. जर नगरपालिकेच्या बाबतीत जर आम्ही काही बोलायचंच नाही, आम्ही काही विचारायचं नाही, एकाच ठेकेदाराला तुम्ही 10-10 वर्ष सगळे टेंडर देता मॅनेज करून, तो सुद्धा प्रश्न कोणी विचारायचा नाही. विचारला तर त्याला गोळी घातली जाईल. जर समजा एखादा ठेकेदार तेच 5 ते 10 ठेकेदाराच्या वर तुम्ही नगरपालिकेत एक ठेकेदार नवीन दाखवा आणि त्यानं जर एखाद्याला चुकून जरी टेंडर घेतलं तर त्याचं बिलच गायब करतात. त्याला हे सगळे एकत्र येऊन ते म्हणजे त्याचं बिल काढणार नाहीत, त्याला त्रास देणार. मग ह्या ठराविक ठेकेदाराच्या आणि त्या ठराविक लोकांचे लागे बांधे आहेत. त्यामुळं लाखो करोडो रुपये जरी पंढरपुरात आलेला निधी आहे तो निकृष्ट दर्जाच्या कामासाठीच वापरला जातो का, तर 20-30% तुमचं कमिशन आहे. ठेकेदार तो आहे ना, जर समजा 1 कोटी रुपये आले तर 30 लाख रुपये फक्त खर्च होतात आणि 20 लाख रुपये तुमच्या टॅक्सला जातात आणि 50 लाख रुपये ह्या सत्ताधारी, आज सत्ता नाही तरी सुद्धा सत्ताधारी म्हणावं लागतंय. प्रशासक असून सुद्धा ह्याच्यात सत्ता आहे. आज 4 वर्ष झालं. कुणाचे आहे? सर्वसामान्य जनतेला माहित आहे. पण ते लोक आज सुद्धा पैसे कमिशन खातात. अजून हे सगळे टेंडर पंढरपूर नगरपालिकेचे मॅनेज होतात. मग ह्याच्यावर कोणी बोलायचं नाही का? मग सामान्य नागरिकाला अधिकार आहे का नाही का? पंढरपुरातल्या लोकांना अधिकार नाही का कुठं आमसभेत जाऊन बोलायचा? आमचे प्रश्न मांडण्यासाठी जर आमदार समाधान अवताडे यांच्या जर हिंमत असेल तर पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी त्यांनी. आणि काल ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की पंढरपूर शहरासाठी तुम्ही काहीतरी करा. आज गेले 4 वर्ष झालं प्रशासक आहे, कुठलाही नगरसेवक नाही, त्यामुळे कुणीही त्याला विचारायला प्रश्न तयार नाही. मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी जर प्रश्न विचारायचा नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारायला तुमच्या पोटात दुखते का? मग आमसभा घ्यावी आणि त्याचं अध्यक्षपद पंढरपूर नगरपालिकेची आमसभा घेऊन त्याचं अध्यक्षपद माननीय समाधानदादा अवताडे आमदार यांनी भूषवावं आणि पंढरपुरातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही आमसभा घ्या. आमचे किती प्रश्न सोडतात ह्याच्यापेक्षा आमचे प्रश्न आहेत किती हे तर तुम्ही जाणून घ्या. तुम्ही बागेचा प्रश्न तुमच्या नाही ते पंढरपूरचा विकास करायला निघालेले आहेत. 2 बागेला निधी येऊन सुद्धा हे कामं का होत नाहीत? तर ज्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराने आजपर्यंत कधी बाग विकसित केली आहे का? त्याला काळी माती वापरायची का मरुळ माती वापरायची हे माहीत आहे का? आणि जे काम बघणारे अधिकारी आहेत, जे एजन्सी आहेत, त्याला सुद्धा काही ह्यातलं माहीत नाही. अशामुळे जरी बाग झाली तर ती बाग किती काळासाठी टिकेल आणि त्यातले खेळणी किती काळासाठी टिकेल याची लेखी आम्ही आत्ताचे मुख्याधिकारी देणार आहेत का? कुणीही देऊ शकणार नाही. आज MI तलावाची अवस्था जाऊन बघा. सगळीकडे बावलीचं साम्राज्य आहे, स्वच्छता होत नाही, तिथल्या ठेकेदाराचे पैसे दिले जात नाहीत आणि एकमेव तेवढं 4 ठिकाणी झाडं जी जगल्यात ना ते नगरपालिकेमध्ये नाही तर तिथल्या वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वतः म्हणजे वयोवृद्ध माणसांनी सुद्धा बादलीनं किंवा पाईप आणून घरातल्या त्यांनी पाणी टाकून तिथल्या झाडं जगवलेले आहेत. ह्यात नगरपालिकेनं पंढरपुरातून एकही झाड जगू शकत नाही. ते बागा काय डेव्हलप करणार आहेत? त्यामुळे ह्याच्यासाठी आम्हाला सर्वसामान्य जनतेला आंदोलन करून ते बागा जगवावं लागणार आहे. उघड मागणी करणार आहे. जर हिंमत असेल आमदारांच्या तर पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी आणि पंढरपूरच्या नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत. कुठं रस्त्याची गरज आहे, कुठं पाणी येत नाही, कुठं पाणी मुरतंय हे आमदारांना तर माहीत झालं पाहिजे. कारण की आमदारांना इकडे यायचा अधिकार आहे का नाही अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. की गेल्या 5-25 वर्षापासून अधिकाऱ्यावरती काही शक्तींचा अदृश्य असा पगडा होता. त्यांनी सांगितल्याशिवाय कुठलं कामच होत नव्हतं. तो पगडा आता संपतोय की काय ही ह्यांना आता सगळ्यांना भीती लागली. आता ह्यांच्या पार्ट्या दिवसाच्या रात्रीच्या वल्या वाळल्या, देणं घेणं, लक्ष्मी दर्शन हे सगळं आता बंद होईल नाही. कारण आता हे 4 आमदार सक्षम आहेत. त्याच्यामुळं ह्यांचं जे अप्रत्यक्षरित्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यावरती एक जे नियंत्रण होतं त्या नियंत्रणाला आता तडा गेला आहे आणि त्याच्यामुळं यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला आहे की आता आपला चरायचं कुरण आता संपतंय की काय ही यांना भीती वाटायला लागली. त्याच्यामुळं त्यांनी हा निष्कारण नसताना मुद्दा उकरून काढला की पंढरपूर नगरपालिका आमसभेमध्ये येतच नाही. वास्तविक पाहता त्याच्यामागं यांचं स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा आहे. यांना पंढरपूर नागरिकांशी पंढरपूरच्या मतदाराशी काहीही घेणं देणं नाही. जेवढं शक्य आहे त्यांनी पंढरपूरचं आतापर्यंत वाटोळच केलंय. साधं क्रीडांगण सुद्धा पंढरपूरला माहीत नाही. तुम्हाला पत्रकारालाच मला विचारायचं आहे, तुम्ही स्वतःची फॅमिली घेऊन कधी कुठल्या बागेमध्ये फिरायला गेला का एन्जॉय करायला?
किंवा मी ह्या बागेमध्ये माझ्या फॅमिलीला घेऊन जातोय, चिवडा खातोय, एन्जॉय करतोय, मी माझ्या लहान मुलांना ह्या क्रीडा ह्याच्यामध्ये जाऊन खेळायला सोडतोय, बागेमध्ये खेळायला सोडतोय. मग जी हालत पंढरपूरची नगरपालिका 180 कोटी रुपयाची असताना जी आहे त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. हा कुठला काढला आहे? हा विषयच होऊ शकत नाही. पंढरपूरचा प्रश्न जनतेसमोर येऊ नये, लोकांसमोर, आणि अधिकाऱ्यावरचं आपलं असणारं वर्चस्व कमी होऊ नये म्हणून यांनी उठवलेली कोल्हेकोई आहे. याच्याशिवाय ह्याला दुसरा कुठला अर्थ नाही. दादा म्हणले आम्ही नाही, त्यांनी म्हणू द्या, पण आम्हाला ते करायचं नाही. आमची जी विचारधारा आहे समभावाची आणि काहीतरी करून वाद काढायचा नाही. आता त्यांना जर एवढंच हे करायचं असेल तर त्यांनी कॅरिडॉरला मंजुरी दिलीच नसती. त्यांनी कॅरिडॉरला मंजुरी दिली नसती ना. कॅरिडॉरला मंजुरी कोणी दिली आहे? अप्रत्यक्षरित्या यांनीच दिली आहे ना. मग त्यांना देवळ परिसरातलं जे वर्चस्व आहे ते त्यांना कमी करायचं. आम्ही तर काय कोणी कॅरिडॉर करा म्हणत नाही ना. आमची एवढी एकच विनंती आहे की येणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी. त्याच्यामुळं माझी आपल्याला आजोडून विनंती आहे की आम्ही कुणीही जातीवाद करत नाही, आम्ही कुणी जातीवाद करणार नाही. छत्रपतींच्या आणि आदरणीय शरद चव्हाणांच्या विचाराशी आम्ही एकनिष्ठ असणारे सगळे कार्यकर्ते. आमसभा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होती, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी होती, शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होती. त्याच्यात मुळात कोणाला टार्गेट करणं कोणाचं काय नाही, ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमसभा होती. कोण आता काय पण म्हणत, पण हे सगळं जी आमसभा झाली ती जनतेच्या हितासाठी होती. लक्षात घ्या, कुणाच्या जो जातीवादी आहे ही चूक आहे का जनतेने सांगावं. आमसभा बोलवण्याचे अधिकार इतके दिवस जर कोणाला माहीत नसतील आणि एखाद्या आमदारांनी किंवा आपल्या 4 आमदारांनी जर जनतेच्या प्रश्नासाठी आमसभा घेतली असेल तर ती आमसभा घेणं चुकीचं ठरवण्याचा पायंडा ही काही लोक काल पत्रकार परिषद घेऊन पाडतायत. तुम्ही जर आमसभेमध्ये बघितलं असेल तर जनतेतून आलेले प्रश्न आहेत हे नगरपालिकेसंदर्भातले. स्टेजवर बसलेल्या 4 आमदारांनी कुठला नगरपालिकेचा विषय किंवा प्रश्न मांडलेले नाही. मग जनतेतल्या आलेल्या प्रश्नावरती त्याला वाट निर्माण करून देणं किंवा अधिकाऱ्यांना त्या अनुषंगानं प्रश्न विचारणं, त्याला आमदार आक्रमक म्हणायचं का? किंवा एखादा अधिकारी जर ते प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्ही बघितलं नगरपालिकेचे प्रश्न रात्री 10:05 सुरू झाले आणि त्यावेळी नगरपालिकेचे सीओ 180 कोटीच्या बजेटच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले का? आणि जर काही लोक म्हणत असतील अचानक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, तसं बघायला गेलं तर मीटिंगचा आदेश किती दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना आला आमसभेचा. मग निरोप जर तुम्हाला आधी आला असेल तर तुमची तयारी परिपूर्ण नको. तुम्ही MPSC मधून आलेले अधिकारी आहात किंवा राज्य सेवा आयोग, केंद्र सेवा आयोगाकडून तुम्ही आलेला आहात. जर तुमची तयारी फुलफिल नसेल, तुम्ही ज्या संस्थेमध्ये परिपूर्णपणे अधिकारी म्हणून काम करता त्या संस्थेचे, त्या नगरपालिकेचे किंवा त्या कार्यक्षेत्राचे, मग पंचायत समिती असेल, झेडपीचे प्रश्न असतील, नगर परिषदेचे असतील, कृषी विभागाचे असतील, जलसंपदाचे असतील, या अनुषंगानं त्या अधिकाऱ्यांना MSCB असेल, जर तुमच्या ऑफिसचे, तुमच्या कार्यक्षेत्राच्या प्रश्नांची जाण नसेल आणि तुम्हाला आमसभेची मीटिंगची तारीख वेळ आलेली असताना तुमची तयारी होत नसेल तर खऱ्या अर्थानं मग हे अधिकारी तिथं काम करायला सक्षम आहेत का? जनतेचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत का? हा विचार खऱ्या अर्थानं काल ज्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी खऱ्या अर्थानं हे जनतेसाठी घेतली का स्वतःचे काही ठेके किंवा लागेबांधे जोपासण्यासाठी घेतली, हा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा एक त्याला आवाहन करायचं आहे की ही झालेली आमसभा ही जनतेसाठी होती, कुठल्याही पदाधिकाऱ्यासाठी किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याची नव्हती. तुम्ही बघितलं आमसभेमध्ये 5-5, 6-6 वर्षाची प्रलंबित असलेले प्रश्न सुटण्याच्या दिशेनं वाटचाल झाली, एकमतानं बहुमतानं ठराव पास झाले. मग ही कुठंतरी बघा दादा म्हटल्याप्रमाणे ही कुणाची तरी पोटशूळ आहे का? कुणाच तरी पोटात दुखतंय का की जनतेला आज एक मताचा राजा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलं, तो एक मताचा अधिकार असणारी जनता त्या दिवशी राजा म्हणून वावरली का? किंवा त्या दिवशीपासून त्यांना कळालं का की आपण राजा आहोत? मग हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं त्याला नॅरेटिव्ह करून हे काही मंडळी आमसभेचा नॅरेटिव्ह चुकीच्या पद्धतीनं सेट करतायत. आमसभा बोलवण्याचा अधिकार, आमसभा ही
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या संस्थात्मक विश्लेषीकरण नसतं किंवा वर्गीकरण नसतं. आमसभा ही त्या तालुका कार्यक्षेत्रामध्ये संबंधित असणारे मग केंद्राचे डिपार्टमेंट असतील किंवा राज्याचे असतील, आमसभा ही आमसभा असते. त्याला कुठलंही नगरपालिका, पंचायत समिती, झेडपी असं वर्गीकरण नसतं. आमसभेमध्ये जर तुम्ही घटना आणि नियमावली वाचली, आमसभा ही संबंध त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महसूल असेल, लाईट असेल, रेल्वे असेल. पण तुम्ही त्या दिवशी बघितलं बीडीओंनी सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर काही अधिकारी अनुपस्थित राहिले. त्यावरती हे काल घेतलेल्या पत्रकार परिषद घेतलेल्या अधिकाऱ्यांनी निषेध का केला नाही? पदाधिकाऱ्यांनी. म्हणजे सत्ता कोणाचीही असो, पण जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जर अधिकारी येत नसतील तर माझं मत आहे, माझ्या या काल बांधवांना ज्यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्या भगिनी आहेत, त्यांनी त्यांचा निषेध केला पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आमसभेला आला नाही आणि आमसभेत जे झालेले ठराव आहेत की त्या अधिकाऱ्यांना कारणे नोटीस असेल किंवा शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा त्यांच्या सस्पेन्शनचे काही ठराव असतील, हे खऱ्या अर्थानं पाठपुरावा आता ह्या सत्तेतल्या किंवा का ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. नाही, हे चुकीचं आहे. मालकशाही नाही. पत्रकार बांधव, माझी तुम्हाला एक विनंती आहे, आमची कुठल्याही मालकशाहीला धक्का पोचवायचा आहे हा हेतू नाही. तुम्ही प्रश्न मला वाटतंय की मालकशाहीसाठी विचारताय का मालकशाहीच्या विरोधात विचारताय हे मला कळलं नाही. पण तुमचा हा प्रश्न टोटली चुकीचा आहे. हा प्रश्न अतिशय असेल त्यांच्या मताशी ते 100%. आमची ही जी आमसभा होती ही जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी होती. आता इथं माझ्या असलेल्या सहकाऱ्यांची मतं असतील, 100% त्यांच्या मताशी असतील, परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना, या आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अभिताभ असतील, राजाभाऊ खरे असतील, बाबासाहेब देशमुख असतील आणि त्या दिवशी आमसभेला असलेले समाधानदादा अवतडे असतील, खऱ्या अर्थानं ती आमसभा ही नगरपालिकेला टार्गेट करण्यासाठी नव्हती. जनतेनं जर ते प्रश्न त्या पद्धतीनं मांडले असतील, तुम्ही बघितलं असतील नगरपालिकेतले प्रश्न, आणखी एकदा रिव्ह्यू बघा आपण सगळ्यांनी. पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, जनतेच्या जर मनात असेल कोणाला धक्का पोचवायचा नाही पोचवायचा तर ते त्यावेळी इलेक्शनमध्ये होईल. परंतु आमसभेचं नेरेटिव्ह माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, चुकीचा नेरेटिव्ह पद्धतीने नेऊ नका ही माझ्या हात जोडून. जर बघितलं प्रश्न आमचे पत्रकार मांडले, रस्ते प्रश्न ह्या बाबतीत पोलीस पाठवून देऊ नका. पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्याशिवाय तुम्ही जर गेली एवढ्या बातम्या तेवढाच विषय येतो, त्यानंतर विषय शांत होतो. तुमचा मताशी मी तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगेन की गेल्या 8 वर्षामध्ये ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून आम्ही असेल, तुम्ही आमची आंदोलनाने आमच्यावरचे गुन्हे जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन केलं किंवा नाही, किंवा पंढरपूर शहराच्या नगरपालिकेच्या प्रश्नासाठी नगरपालिकेच्या कट्ट्यावर असणारी आंदोलनं मग तुम्ही बातमी लावल्यानंतर केली असतील किंवा आधी केली असतील. या मताशी मला तुमच्याशी दुमत नाही. काही वेळा कसं असतं, जे प्रश्न पत्रकारांना दिसतात त्यावेळी आम्हाला दिसल्यानंतर आम्ही त्या जनतेच्या आव्हानाला साथ देऊन आम्ही येतो. परंतु काही प्रश्न पण असे आहेत की जनतेने पत्रकारांनी मांडायच्या आधी ते प्रश्न आणून आंदोलन करून कुठल्या गोष्टीमध्ये जर तुम्ही पंढरपूर शहरामध्ये बस स्थानकाचा अक्षरशः मुतारी झाली, काय बोलत नाही तुम्ही. मंदिरापासून काँग्रेसनं मुतारीसाठी केलेलं, धुळीसाठी आंदोलन केलं होतं. एकदा नाही 3 वेळा केलं होतं. मध्ये 1 महिन्याखाली सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन झालं. सगळं सांगतो. परत पाहण्यासाठी जी गटरीत नाही त्यांना दिसत नाही. त्या गटरीचं पाणी
सगळ्या पंढरपूरच्या लोकांना पाजत असताना पावसात सुद्धा सुभाषदादा वयस्वी किती आहे बिजत आंदोलनात थांबली होती. विचारा दादाला आपण भिजगावचं आणि नदीला जाऊन आम्ही ते सगळं कसं पाणी मलपेवाड्यातलं पाणी जे आहे ते येते अजून सुद्धा बंद झालेलं नाही. ऐका, मलपेवाड्याचं पाणी अजून बंद झालेलं नाही, पण ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट तुम्ही आईनं पाजत होता आम्हाला. ज्या वेळेला दुष्काळ होतं ना ते ड्रेनेजच्या पाण्याने तुमची ताण भागवलेली. सीओचं वक्तव्य काय माहितीये का, आम्ही फिल्टर करून पाजतोय, कुठलंही पाणीच आहे की अशा पद्धतीची वक्तव्य आहेत त्यांची. ते आम्ही निम्म तर काम केलं आणि काल मुख्य आमदार साहेब म्हणतात की आम्ही कोणीच लक्ष देऊन आम्ही केलं. मग आम्ही आंदोलन केली, तुमचं लक्ष देऊन तुमचं पण लक्षच नाही. शिवरायांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशोभीकरणाचं काम सुद्धा आंदोलनाला इशारा बघा आंदोलनाला बसायला लागल्यावरती चालू केलं. काँग्रेसच्या माध्यमातून बरेच विषय सांगतात, प्रत्येक विषयावर तुम्हाला पुरावे विषय सांगतो. आम्ही केलेले आहेत इशारा दिला, यापुढे आमच्या नेत्यांवर जर काही खालच्या भाषेत टीका केली किंवा काय बोललं तर आम्ही तशाच तसं उत्तर देऊ. याच्यावर तुमचं म्हणणं काय सांगा आणि गोड करा. 40 वर्ष कुणाला विचारलं कुणाला सत्य त्यांच्यावर बोलायचं राजे 2 मिनिट राजे मिळून 40 वर्ष झालं आज सत्ता कुणाची आहे, नगरपालिका कुणाच्या ताब्यात होती, मग आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला, त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्या. प्रश्न विचारणार कोणाला आम्ही? 40 वर्ष गप्प का बसला हा प्रश्न आहे. अहो गप्प कुठे बसलोय, काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक आंदोलन केलेले आहेत. तुम्ही जे विषय मांडले त्या प्रत्येक विषयावर आमचे आंदोलन झालेत आणि त्याचे तुम्ही स्वतः बातम्या केल्यात आमच्या. अमर शेट्टीचा प्रश्न वेगळा आहे, हो वेगळा विचारला होता त्यांनी, तुम्ही ती प्रश्नच भरकटला. मूळ एक सांगतो, जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन करत असताना, जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडत असताना कुणी स्वतःच्या नेत्याकडे दोष किंवा बोट घेऊ नये. आणि जर तशा पद्धतीनं आता पत्रकार बांधवांनी विचारला प्रश्न, इथून पुढे येणाऱ्या काळात जर त्यांनी म्हणले असतील आमच्या नेत्यांना कोण टार्गेट करत असेल तर आम्ही कोणाला टार्गेट करत नाही, हा मूळ मुद्दा. आणि येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर वाचा पडत असताना, आंदोलन करत असताना जर आमच्या नेत्यांवरती, आमच्या आमदारांवरती, मग अभिताभ असतील, राजाभाऊ खरे असतील, त्याच्यानंतर बाबासाहेब देशमुख असतील आणि आमसभेला उपस्थित असलेले समाधानदादा आवतडे असतील, यांच्यावर जर कुणी आमसभा घेतली म्हणून, जनतेच्या प्रश्नावरती टीका केली म्हणून जर कुणी खालच्या भाषेत टीका टिप्पणी केली तर त्यांना त्या पद्धतीत तशी उत्तरं जशाच तशी दिली जाते. मूळ जातीचा विषय नाही साहेब, आमची तुम्हाला परत एकदा विनंती आहे. विषय ब्राह्मण हा नाही, जात हा नाही, हे नॅरेटिव्ह, ही जी आमसभा सक्सेस झाली, संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेली आमसभेचं नॅरेटिव्ह, पत्रकार बांधव, आमसभा संबंध महाराष्ट्रावर गाजलेली आमसभा चुकीच्या पद्धतीने नेण्यासाठी हा एक डाव असतो. त्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचारक समर्थकांनी चिवचिवाट केलेला आपण पाहिला, बरोबर आहे. त्यानंतर काल पत्रकार परिषद घेतली समर्थकांनी, त्या देखील त्यांनी जळगाळ केला की अल्पसंख्याक म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातंय, शांत बसणार नाही. पहिली गोष्ट, आज इथे जे पत्रकार बांधव आहेत त्या दिवशी देखील बहुतांश पत्रकार उपस्थित होते, तुम्ही सर्वांनी पाहिलंय. 12 तासून अधिक सभा चालली, किती प्रश्न टार्गेट केलेले होते परिचाराबद्दल. आम्ही केलेल्या आमदाराला तुम्ही चहा पान त्यांच्यावर प्रश्न विचारला जात मुद्द्यावर प्रश्न विचारला जात आहे की तुम्ही 35 का बोलत नाही, तुम्ही लोकांची कामं करताय, ही करताय, पंचायत टीका करताय आणि 35 आजच्या या पॉइंटला आपण ह्या मुळात परवा जी सोलापूर जिल्ह्यामध्ये गाजलेली सर्वसमावेशक आणि जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणारी जी आमसभा झाली, त्याच्यात प्रतिप्रश्न म्हणून चांगल्याला चांगलं न म्हणणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आमसभेवर टीका करण्यात आली. मुळात या साईड हिरोंना चांगल्याला चांगलं म्हणायचं कधी जमलंच नाही. आजपर्यंतच्या इतिहासात, पंढरपूर तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली आमसभा आहे की ज्या आमसभेमध्ये सामान्य स्त्रिया आल्या आणि सामान्य स्त्रियांनी प्रश्न मांडले. त्या प्रश्नाशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार हा जनता आणि शासन याच्यामधला दुवा असतो, तो कुटुंब प्रमुख असतो.
प्रश्न अखत्यारीतला असेल किंवा बाहेरचा असेल, जो प्रश्न जनतेकडून उपस्थित झाला आहे त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं कर्तव्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचं असतं. आणि येणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हा दरबार होता, पब्लिश होतं. त्या कुठल्या तरी बेनारे मॅडम असं म्हटले की मी आता महिला आयोगाकडेच जाते, काय मला विशेषच वाटते त्यांच्या मनस्थितीचं. महिला आयोगाकडे जाण्याचं नेमकं कारणच काय आहे? जर प्रश्न त्या पदावरती काम करत असतील तर त्यांच्या विभागाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना नैतिक कर्तव्य आहे. शासनाचा पगार घेणाऱ्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडत असताना जर त्यांचं काम अपुरं पडत असेल तर कदाचित त्यांना वाईट वाटत असतं, त्या रडल्या वगैरे. मुळात मला हे म्हणायचं आहे की त्यांचा कुठेही नामोल्लेख न करता, परिचारक साहेबांचा याच्यामध्ये नामोल्लेख कुठेही केलेला नव्हता, पण साईड हिरोनी असं त्याच्यामध्ये म्हटलंय की जर यांच्यावरती बोलाल तर तुम्ही याद राखा. मुळात झाले काय की अभिजित आबा पाटील यांनी पुढाकार घेऊन हे चारही आमदार एकत्र केले, एका ओळीमध्ये बसले होते. सगळा हा जनता दरबार तिथं भरवण्यात आलेला होता. नेमकं तुमचं दुखणं काय आहे? मोगलांना जसं पाणी प्यायला गेल्यानंतर पाण्यात सुद्धा धनाजी संताजी दिसत होता, जणू काही त्या अभिजित पाटलानं नगरपालिकेची निवडणूक लावली, ताब्यात घेतली, ह्यांना हाकलून दिलं, असाच पटसूळ उठलाय. प्रश्न राहिला कशाचा की तुमच्या आमच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 3500 रुपये दराचा. आजही मी सांगतो, संचालक म्हणून सांगतो की आत्ताही जो चालू गळीत हंगामाचा पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता आमच्या कारखान्याचा 2803 रुपये आहे. आजही सगळ्या कारखान्यापेक्षा तो पहिला हप्ता जास्त आहे. आणि तो 2803 रुपयाचा हप्ता जवळजवळ 75% सभासदांना पोच झालाय. 2 गट राहिलेले आहेत. 31 जानेवारीपर्यंतची बिलं पेड होत आलेली आहेत. फक्त त्याच्यामध्ये 2 गट राहिलेले आहेत. हे कुणी म्हणायचं असतं? हा नैतिक अधिकार कुणाला असतो? अभिजित पाटलापेक्षा जास्त दर द्यायचा आणि मग अभिजित पाटलाचं माप काढायचं असतं. मुद्दा हाय. शेतकऱ्याची तक्रार आली का? आणि समाधान अवताडे यांना अध्यक्ष कराय, समाधान दादा अवताडे यांनी तक्रार केली का की मला अध्यक्ष पाहिजे होतं, अभिजितच कसा? कदाचित त्यांनीच त्यांना अध्यक्ष केला असेल. म्हणजे विकासाची दृष्टी ठेवून हे सगळी माणसं एकत्र येत आहेत, काम करतायत. त्याच्यामुळं तुमची मनस्थिती ह्यांची ठीक नाही. माझं मत असं आहे की हे साईड हिरो जे आहेत, हिरोचं काहीच नाही याच्यात. हे जे साईड हिरो आहेत इतका बालिशपणा याच्यात वाढलाय की हा बालिशपणा त्यांनी कमी केला पाहिजे, प्रगल्भता आली पाहिजे आणि मूळ प्रश्नापर्यंत पोहोचलं पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं. आमसभा ही पूर्ण कायदेशीर झाली. कालच्या आमसभेमुळं पंढरपूर नगरपालिकेचं 6 कोटी रुपयाचा फायदा झाला आहे. पंढरपूर नगरपालिका पंढरपूर नागरिकासाठी भीमा नदीतून जे रॉ वॉटर उचलतं आणि जे पाणी आपल्याला फिल्टर करून प्यायला मिळतं, नगरपालिका भीमा नदीतून जे पाणी उचलतं त्याच्यावर महाराष्ट्र शासनाकडून टॅक्स लावला जायचा, तो आपण काल आमसभेच्या माध्यमातून तो माफ करून घेतला. जवळजवळ 5-6 कोटी रुपये ते नगरपालिकेला फायदा झाला. त्याच्यानंतर पंढरपूर नगरपालिका पे अँड पार्किंगच्या नावानं टेंडर काढायची. ते टेंडर साधारणपणे 1,15,00,000 रुपयाला गेलं होतं. वारकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून आता इथून पुढं पंढरपूर नगरपालिका हे पे अँड पार्किंगचं टेंडर काढणार नाही. पण पंढरपूर नगरपालिकेचा हा 1,15,00,000 रुपये हा जो तोटा आहे तो आवताडे साहेबांनी शासनाकडून द्यायचं कबूल केलं. आणि अशा तऱ्हेनं कालच्या आमसभेमुळं पंढरपूर नगरपालिकेचा 6 कोटी रुपयाचा फायदा झाला आहे. हे कालच्या आमसभेचं फलित आहे. काय आव्हान कराल? आपण एक ज्येष्ठ नेता जवळून राजकारण पाहिलेलं आहे, थोडंसं वेगळं वळण दिलं जात आहे, तर सर्वच राजकीय पक्षांना आपलं आव्हान काय असेल? मी या सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की आपण सगळेजण पंढरपूर नागरिकाच्या भवितव्यासाठी, त्यांच्या कामासाठी, त्यांच्या हितासाठी आपण सगळे धडपडतोय. आता याच्यातला दुसरा एक फायदा झाला की ज्या नगरपालिकेच्या 15 शाळा आहेत त्या बंद होत्या, त्या आता त्या मूर्त अवस्थेला येऊन आता त्या चालू होतील. त्याच्यामुळे तो एक फायदा होतो आहे. पंढरपूर नगरपालिकेचा काही वर्षापासूनचा बंद असलेला जो दवाखाना आहे तिथं OPD चालू होते. तिथं जे किरकोळ आजार आहेत त्या आजाराची चिकित्सा होईल आणि तिथं त्यांना मोफत गोळ्या आणि औषधं मिळली जातील. पंढरपूरच्या 5-6 ठिकाणी ज्या OPD कॉटेज हॉस्पिटलमार्फत चालू आहेत ते फक्त तपासणी केली जायची, त्याही ठिकाणी आता औषध आणि गोळ्याची व्यवस्था कालच्या आमसभेमुळे झाली आहे. एवढा सगळा फायदा पंढरपूरचा केवळ एका आमसभेमुळे झाला आहे. हे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पंढरपूर नागरिकाच्या
निदर्शनाला मी आणून देऊ इच्छितो. जनविकासाच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांना आपण राष्ट्रपतीच्या वतीने काय आव्हान करा? त्यांना सगळ्याला आवाहन करतो की जिथं बरोबर चाललंय तिथं बरोबर चालू द्या. विरोधाला विरोध तुम्ही कधीही करू नका, कारण आपल्याला सगळ्याला पंढरपूरच्या नागरिकासाठी काम करायचं आहे आणि जे नागरिक टॅक्स देत आहेत त्यांच्या हिताची जपणूक आपण सगळेजण मिळून करूया आणि त्यांना जास्तीत जास्त सुखसुविधा कशा देता येईल याच्याबद्दल आपण कटिबद्ध राहूया. त्याने एक असं म्हटलं की जशाचं उत्तर आपण राष्ट्रपतीच्या नेते आहात काय कसं आहे, लोकशाही म्हणून त्यांना बोलण्याचे अधिकार आहेत. परंतु काल ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही आरोप केले किंवा काही निषेध केला असं मी काय ऐकलं बघितलं मगाशी, मला त्यांना एकच सांगायचं आहे की आत्ता जसं दादांनी सांगितल्याप्रमाणे ही आमसभा जी झालेली आहे ती न भूतो न भविष्यात अशी झालेली आहे आणि या तालुक्याच्या आणि नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये संबंध ह्या आमदारांनी विकासाच्या दृष्टीनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. त्याचं पहिलं फलित म्हणून आता दादांनी सांगितलं की 6 कोटी रुपयाचा फायदा झाला आहे. त्यांनी आज काही ज्या काही मग सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही साईड हिरोईननी ज्या काही वल्गना केल्या की जशाच तसं उत्तर देऊ, तशाच तसं उत्तर द्यायचं असेल तर नगर परिषदेच्या माध्यमातून आपण विकास कामं आणि जे पंढरपूर जे धुळीचं साम्राज्य झालं आहे ते आपण तात्काळ कशा पद्धतीनं थांबवता येईल हे बघितलं पाहिजे. उत्तरं द्यायची असतील तर ह्याच्या आधी ह्या आमसभा घ्यायला पाहिजे होत्या. किंबहुना येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांच्या हिताची कामं करत असताना जे आमदार आहेत हे 4 आमदार यांना विनाकारण तुम्ही टार्गेट करू नका आणि जी झालेली आमसभा आहे ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह करून पुसून टाकण्याचा प्रयत्न करू नका, हे माझं त्यांना पहिलं आव्हान असेल. आणि राहिला प्रश्न जशाच तसं उत्तर देऊचा तर लोकशाही आहे, तुम्ही कार्य म्हणला की पुढचा आरेला कार्य होणार. त्या अनुषंगानं हे जे विकासाचं किंवा आमसभेचं लोकांसाठीचं रस्त्यावरच्या आंदोलनाची लढाई आहे ही लढाई याच पद्धतीने लढली जाईल. परंतु आमच्या कुठल्याही नेत्याला कुणीही जाणीवपूर्वक टार्गेट पुराव्यानिशी असेल तर 100% तुम्ही ते मांडा, पण जाणीवपूर्वक जर चुकीच्या पद्धतीने टार्गेट करत असाल तर त्यांनाही आम्ही जशाच तसं उत्तर त्याच माध्यमातून देऊ, एवढा आज आपल्या माध्यमातून सांगतो. नगरपालिकेला बोलवता येत नाही ते सांगा, ते महत्त्वाचा तोच लीड सांगा. बरं, पहिल्यापासून पंढरपूर जे आमसभा जी झाली त्याविषयी समाजात उलटसुलट चर्चा सुरू आहे. नेमकं वास्तव काय आणि एका विशिष्ट नेत्यालाच टार्गेट केलं गेलं, नेमकं काय त्याविषयी सांगा. मुळात ही आमसभाच नव्हती, हिला आमसभा म्हणता येत नाही. कारण आमसभा हे फक्त ग्रामीण भागातल्या विकासासाठी असते. कारण ही आमसभा असते तर फक्त ग्रामीण भाग बोलवला असता. इथं तर ह्यांनी नगरपालिकेला अधिकाऱ्यांना दम देऊन बोलवलं होतं, शिवणला बोलवलं होतं, नगरपालिकेचे जे काय त्यांचे जवळचे कार्यकर्ते त्यांना बोलवलं होतं. आणि त्यामुळं आमसभा कसा म्हणता येईल? आमसभा ही फक्त ग्रामीण भागासाठी असते, नगरपालिका त्या आमसभेला येत नसते. त्यामुळे हे आमसभा म्हणता येत नाही. या आमसभेमध्ये प्रामुख्याने मीडियाला दिसून आलं की प्रशांतराव परिचारक जे माजी आमदार आहेत त्यांना टार्गेट केलं गेलं, नेमकं कारण काय असावं यामागचं? आदरणीय माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव घेतल्याशिवाय विरोधकांना करमत नाही आणि त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत. विकासाचे मुद्दे नसल्यामुळं काय बोलायचं आणि कुणाचं नाव घेतल्यानंतर प्रसिद्धी येईल तर ह्याचं माध्यम एकच आहे की माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव घेणं, त्यांच्यावर टीका करणं, त्यांच्यावर नको ते आरोप करणं, म्हणून त्यांचं हे नाव घेतात. परंतु माझं या सगळ्यांना सांगणं आहे, यापुढं तुम्ही जर आदरणीय माजी आमदार प्रशांत परिचारक मालक यांना जर टार्गेट केलं तर आम्ही तशाच पद्धतीनं जशाच तसं उत्तर दिलं जाईल. त्यामुळं यापुढं तुम्ही, माझं मत आहे की कुणाला तरी टार्गेट करण्यापेक्षा तुम्हाला ज्या मतदारसंघामध्ये लोकांनी निवडून दिले त्या मतदारसंघामध्ये विकास कामाला लक्ष द्यावं आणि तिथं विकास करावा. जे तुम्ही विधानसभेपूर्वी लोकांना शब्द दिले होते त्या शब्दाची पूर्तता करावी. कारण तुम्ही विठ्ठल कारखान्याला 3,500 रुपये दर देतो म्हणला होता, त्याच्यावर तुम्ही बोलावं. आज कारखाना बंद झाला आहे, तुम्ही हे 3,500 रुपये कधी देणार आहे याच्यावर त्यांनी बोलावं. आगामी निवडणुकीचं लक्ष समोर ठेवून ही आमसभा केली असं वाटतं? करेक्ट. नगरपालिकेला इथं बोलवायचा उद्देश त्यांचा एकच आहे, ही आमसभा नसून नगरपालिकेची तयारी म्हणता येईल आपल्याला. नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना दम देणं आणि नवीन उत्साही पोरांना आम्ही कसं दम देतोय, सत्ता नाही तरीसुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना दम देतोय, अधिकाऱ्यांना घरी पाठवा म्हणतोय, मग सत्तेत आल्यावर आम्ही किती काम करू, यासाठी ही बोलवलेलं नाटक आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही.